नाव घेतोय, तिला चर्चेचा विषय बनवतोय. मला खरंच कळत नाहीये की त्या जीवाला नंदिनी सोबत नातं हवंय का तिचा वापर करून त्याला फुटकळ प्रसिद्धी मिळवायची. आय मीन एखाद्याला मिळवण्याचा हा मार्ग कसा असू शकतो. अहो पण मार्ग निवडायला तुम्हीच भाग पाडलत ना त्याला. नंदिनी आणि तुम्ही त्यांचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हतात. तुम्ही कान बंद करून घेतले आणि मन दगडासारखं कठोर केलं तर तुम्हाला पाझर फोडण्यासाठी तो आणखीन कसे प्रयत्न करेल. तू तर त्या उथळ पाण्याची बाजू घेणारच ग. तुला तर सगळंच माहिती होतं. सगळं माहिती होतं ना म्हणूनच त्यांची बाजू घेतली. नंदिनी जे झालं ना ते बदलता येणार नाहीये. हे बघ आहे त्या परिस्थितीचा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर. अगं जगात असे कितीतरी नवरे असतात की जे बायकोच्या समोर एक आणि मागे एक वागतात. आपण बायका कितीतरी वेळेला दगाबाजी सहन करतो पण तुझा नवरा तसा नाहीये ग. हा त्याची एक चूक झाली की त्यांनी विश्वासात घेऊन तुला सांगितलं नाही. पण ती एक चूक लक्षात ठेवताना त्यांनी तुझ्यासाठी केलेल्या 100 चांगल्या गोष्टी विसरू नकोस तू. अजिबात नाही. तुझे काहीतरी गल्लत होते आहे. जीवांनी केलेल्या चांगल्या गोष्टी मी विसरत नाहीच आहे. ते माणूस म्हणून चांगलेच आहेत हे मी मान्य करते ना. नंदिनी आत्ता बाहेर जीवा माझ्याबरोबर जे काही वागला तरी सुद्धा तू असं म्हणतेस. माझी मस्करी केली त्यानं मला लाईव्ह आणून. नाही बाबा असं काही झालेलं नाहीये. ते रेकॉर्ड करण्याच्या आधीची प्रॅक्टिस करत होते. त्यांनी तुम्हाला कुठे कोणाही समोर लाईव्ह आणलेलं नाहीये. ते काय करताय त्याचं भान आहे त्यांना. पण आई मला या गोष्टीचा राग आहे की मी त्यांना मनपासून आपलं मानलं होतं. डिवोर्स फाईल केल्यानंतर आमच्यात अंतर पडलं होतं पण तरी सुद्धा मी त्यांच्याकडे ओढले नाही. निदान तेव्हा तरी त्यांनी विश्वासात घेऊन मला सगळं सांगायला नको होतं का. तू जीवा काव्या तुम्हा तिघांना मी आपलं मानते तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं. आणि आता तुमची अशी अपेक्षा आहे की मी सगळं विसरून जाऊ. अगं मी काय स्विच बोर्डवरचं बटन आहे का. स्विच ऑन केलं म्हणजे 16 डिसेंबरचा दिवस आठवायचा. स्विच ऑफ केलं म्हणजे 16 डिसेंबरचा दिवस विसरायचा. दरवेळी समजूतदार माणसांनी समजून का घ्यायचं. पण जीवांच्या चांगल्या गोष्टी लक्षात आहेत म्हणून त्याच्यापासून पूर्णपणे तुटायला वेळ लागतोय मला. पण हो ते पण हो एकाच बाजूने बांधलेले दात्यांचे पूल हवेत फार काळ टिकत नाही. ठीक आहे हाच तुझा निर्णय असेल ना तर मग एक काम कर. बाहेर जाऊन जीवांना सांग की आत्ताच्या आत्ता ही रिक्षा घेऊन निघून जा. जाऊन सांग. मी त्यांना यायला सांगितलं नव्हतं तसंच मी त्यांना जायलाही सांगणार नाही. म्हणजे तुला त्यांच्या येण्या जाण्याने काही फरक पडत नाही. नाही पण मग काल रात्री वरण भाताचं ताट घेऊन मला का पाठवलं होतंस त्यांच्यासाठी. त्यांना रिक्षात धड झोपता येत नाहीये म्हणून स्वतः सोफ्यावर अवघडून का झोपली होतीस. सांग ना दे उत्तर. नंदिनी अगं तू प्रेमात पडली आहेस. तुला कळत नाहीये. तू आधीची नंदिनी असतीस ना तर केव्हाच सगळं सोडून गेली असतीस. पण तू आत्ता त्यांना धरून आहेस कारण तू त्यांच्या प्रेमात आहेस. जाऊन स्वतःला आरशात बघ म्हणजे तुझं मनच तुला उत्तर देईल. जर माणसाचे अपराध लपत नाहीत हे खरं असेल ना तर माणसाचं प्रेम सुद्धा लपत नाही हे पण सत्य आहे. असो 21 दिवसांचं व्रत घेतलंय त्यांनी आणि मला विश्वास आहे की ते तुला नक्कीच जिंकतील. आणि कोणीही कितीही वाट अडवली ना तरी प्रेमात वेडी झालेली माणसं त्यांचा मार्ग शोधतातच. जाऊन स्वतःला आरशात बघ म्हणजे तुझं मनच तुला उत्तर देईल. जर माणसाचे अपराध लपत नाहीत हे खरं असेल ना तर माणसाचं प्रेम सुद्धा लपत नाही हे पण सत्य आहे. वाटहर बली धोक्यात तेव्हा कसे भेटलो आपण सांग. नात्यांच्या खडकोड्याचा कुणा कधी नाही रखा. हो हात कोणाचा येईल हाती नाही कुठला ने. लग्नानंतर होईलच प्रेम. लग्नानंतर होईलच प्रेम. तुम्हाला वेळ लागलाय का इथे. हे असं काय कसे काय आला तुम्ही इथे. अरे तुमने पुकारा हम चले आए. तू आता मलाच आठवत होतीस ना म्हणून आलोय मी. काही काय मी तुमची आठवण वगैरे काही काढली नाहीये. हो
आपल्या पाणीपुरीची शपथ? आपल्या ट्विन वॉचवर हात ठेवून सांग की तू आत्ता या पसारेवाल्याची आठवण नाही काढलीस ना. आपला आरसा, आपला चहा, आपल्या कविता, आपली बाईक राईड, आपला वडापाव, आपली शिटी, आपले 100चे 5 गजरे, जिवंतनीचे युनिव्हर्स, या सगळ्यांची शपथ घेऊन सांग की तू आत्ता पसारेवाल्याची आठवण नाही काढलीस म्हणून. हो हो हो, मी आठवत होते तुम्हाला. आणि फक्त आता नाही, 16 डिसेंबर नंतरचा प्रत्येक दिवस मी तुमची आठवण काढत होते. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 न्यू इयर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आजची तारीख 10. या प्रत्येक दिवसात मी तुमची खूप 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 आठवण काढली. कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर. यू इडियट. 16 डिसेंबरच्या रात्री मी प्रपोज करणार होते तुम्हाला. सांगून टाकणार होतं की बस झाला डिवोर्सचा खेळ. मला तुमच्यासोबत संसाराचा खेळ खेळायचा आहे. पुढच्या महिन्यापासून हे काउन्सिलिंग राहू द्या. हेच सांगणार होते की म्हणता म्हणता लग्नानंतर होईलच प्रेम खरं झालंय. सगळं खरं झालंय पण सगळं चकाचक भाई, प्लीज नको ना रडूस. दूर व्हा तुम्ही रडवलात मला. का खरं खरं बोलला नाहीत माझ्याशी? सगळं खरं खरं का नाही सांगितलं तुम्ही मला? सांगणार होतो, सगळं बोलायचं होतं, पण जेव्हा जेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुला गमावून बसण्याची भीती वाटत राहील. मला असं वाटलं की माझ्या भूतकाळाचा पसारा जर मी तुझ्यासमोर मांडला तर वर्तमानातील आवरण सावरण सगळं संपून जाईल. आपलं नातं संपून जाईल, आपली मैत्री संपून जाईल. ज्या जीवाला तू उभारी दिलीस ना तो जीवा संपून जाईल. आणि जर जुना जीवा आला ना तर तू या नंदिनीला गमावून बसेल याची भीती वाटत राहिली मला. म्हणून घाबरलो. मग मला न सांगून आपल्या हातात बाकी काय उरलं? शून्य ना. पण या शून्याची किंमत आपण जर एकत्र आलो तर वाढू शकते ना. ठीक आहे ना, करूयात ना गोड आठवणींचा गुणाकार. वाईट गोष्टी वजा करून टाकूया. तर आपण ठरवलं ना तर नात्यांचं समीकरण बांधूच शकतो. नंदिनीचा आपली लग्नगाठ एकमेकांपासून वेगळीच झालीच नाहीये, फक्त सैल झालीये. तिला विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधूयात ना. प्लीज प्लीज प्लीज. ऐकतच नाहीये का? तुम्ही मुद्दाम मला त्रास द्यायला असं वाटतं ना? नाही, मी का असं वागेल? लागलं ना मला जोरात. सॉरी खूप लागलं का? खूप लागलंय यार. कुठे लागलं मला? हे काय इथे लागलंय? ऍक्च्युली इथे लागलं. इथे नाही खरं तर इथे लागलंय. नाही खरं तर परत फसवताय तुम्ही मला. मी नाही बोलणार तुमच्याशी. नंदिनी, तुझी मस्करी नाही केली, तुझी फिरकी नाही घेतली तर काय केलं यार? सोड नाही सगळं. आपली खोली आपली वाट बघते. आपला पसारा आपल्याला बोलावतोय. आपली पेट्रोल भरून ठेवलेली बाईक म्हणते आज कुछ तुफानी करते. आपल्या कविता आपल्या शब्दांपासून अर्थावट पडून आहेत. आपल्या जीवनदिनीचं जग आपल्याला खुणावतोय नंदिनी. प्लीज चल. अजिबात नाही. अरे पण प्रेमात एक चूक तर माफ असते ना यार. अजिबात नाही. नंदिनी, आपली रिक्षाचं मीटर वाढतंय आणि आपल्या संसाराची गाडी धूळ खात पडली. अगं चल ना, आपल्यातले सगळे गैरसमज दूर करूया आणि नव्याने सुरुवात करूया. पुन्हा असं नाही होणार. प्रॉमिस. जीवनदिनीचं प्रॉमिस. एक मिनिट. हे तुम्ही मला दिलेल्या त्रासासाठी. मी स्वतःलाच माफ करू शकत नाही. मी तुम्हाला कशी माफ करणार आहे? दूर व्हा तुम्ही. तुझ्या मनातली चलबिचल मला समजते. नाही बाबा, मी एकदम ठीक आहे. नंदिनी, खोटं बोलण्याची कला तुझ्या नवऱ्यात आहे. नाही जमणार तुला. तुम्हाला ऑफिसला जायचंय बाबा? जाणार होतो पण आता मी घरनं
हॅलो नमस्कार मित्रांनो. जर तुम्हालाही तुमचा यूट्यूब चॅनल सुरू करायचा असेल पण कंटेंट कोणता घ्यायचा हे सुचत नसेल तर आत्ताच तुम्ही पुढील व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. तर सर्वप्रथम तुम्ही ChatGPTवरती जा. ChatGPTवरती स्टोरी मराठी म्हणून तिला टाईप करा. त्यानंतर एक छानशी छोटी तुम्हाला जशी हवी तशी स्टोरी त्यामध्ये टाईप करून देईल. त्यानंतर तुम्ही ती टाईप केलेली स्टोरी घेतल्यानंतर त्याला प्रॉम्प्ट इमेज मागा. प्रत्येक सीन वाईज प्रॉम्प्ट इमेज तयार करा आणि तुमचा व्हिडिओ InShotमध्ये या ॲपमध्ये किंवा अन्य कोणत्याही एडिटिंग ॲपमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ क्रिएट करू शकता आणि त्याला तुम्ही स्वतः वाईज देऊ शकता किंवा 11 लॅब म्हणून ॲप असतो त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही AI वाईजसुद्धा जनरेट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक यूट्यूब चॅनल ओपन करून त्यातून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम गेन करू शकता. जर अधिक माहिती हवी असेल तर मी पुढील व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला आणेल. थँक्यू.